मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहे क्रिस्पी पटॅटो. त्यासाठी मी या सगळ्या वस्तू घेतल्या आहे. चॉपस्टिक मस्ट बी नेसेसरी आहे, कारण मी तुम्हाला एक शेप सांगणार आहे कसा करायचा आहे. त्याच्यासाठी चॉपस्टिक पाहिजे आहेत आपल्याला. आणि मी एक करून पण ठेवलं आहे या पटॅट्याचं, दाखवते तुम्हाला. तुम्ही ही जाळी बघितली असेल, मास्टर शेफमध्ये वगैरे बनवताना दाखवतात. तर ही आपण इझिली बनवू शकतो. बघा किती सुंदर दिसते. तर ही मी एक बनवली होती, मी तुम्हाला बनवणं शिकवते. आणि क्रिस्पी पटॅटो पण बनवायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी एक आलू घेतलेला आहे, त्याला आपण पहिले साल काढून घेऊया. लेट्स गो. आपलं तेल झालेलं आहे गरम, आणि आपण हे जे शिलके काढले होते आपण त्याला पण तळूया क्रिस्पी. आजकाल हे पण खूप सुरू आहे, क्रिस्पी पटॅटो स्किन. रेडी झाले क्रिस्पी स्किन, त्यांना आपण काढून घ्यायचं आहे. क्रिस्पी स्किन पटॅटो रेडी झाले बघा. आवाज येईल. यावरती आपल्याला टाकायचं आहे तिखट मीठ. अँड रेडी टू सर्व. या स्क्वेअरमध्ये जाळीदार हे मी अशी या थिकनी आलूला कापून ठेवलेलं आहे. तुम्ही कुठल्याही आकाराने कापू शकता. जसं मी याच्यापूर्वी दाखवलेलं, मी असे छोटेसे काप केले होते त्याला. ठीक आहे, तर असं छोटे पण करू शकतो आपण. मी या शेपमध्ये घेतलं आहे. अशा चॉपस्टिकच्या मध्ये ते ठेवायचं आहे, बिकॉज आपला चाकू जो पण आहे तो आपण असा जेव्हा आपण त्याला कट करू तर पूर्ण खालपर्यंत नको जायला, म्हणजे तो कुठेतरी थांबेल. अदरवाईज जेव्हा आपण, मी एक दाखवते डेमो, जेव्हा आपण असं विदाऊट चॉपस्टिक करू ना, तो डायरेक्टली खाली जातो. राईट? तर असा खाली नको जायला, म्हणून आपण ते चॉपस्टिक ठेवलं की म्हणजे एका लेवलवरती येऊन तो थांबून जाईल असं कट करायच्या वेळेस. ठीक आहे, लेट्स गो. आपल्याला पहिले यांना उभे सरळ सरळ काप द्यायचे. 1 एका अंतर आहे, 2 3 4 5 6. ठीक आहे, मग याला पलटवायचं आहे आणि याला तिरकस काप द्यायचे. ठीक आहे, आणि हिअर वी गो. आपली जाळी रेडी झालेली आहे. स्पायरल आलू बनवलेला आहे. टेक्निक तीच आहे जशी आता आपण याच्यापूर्वी बघितली, सरळ आणि पलटवून मग तिरकस. जे आपण स्पायरल आलू बाहेर खातो ना ते. आता आपल्याला यांना फ्राय करायचं. एक हे आणि एक आपलं तर स्क्वेअर जी आपण जाळी तयार केली होती त्यांना आपल्याला फ्राय करायचं. राईट? ती आपण स्प्रिंकल करू थोडं कॉर्नफ्लावर, ज्याने त्याला क्रंच येणार. आता आपण ते फ्राय करायला टाकलेले आहेत. याला आता आपण फ्राय करूया. आणि आपले फ्राय पटॅटो स्किन आहे. आपले फ्राय झालेले आहेत. आता आपण हा आपला पटॅटो जो स्प्रिंग पटॅटो आहे ना, त्याला आपल्याला फ्राय करायचा आहे. आलू रेडी झालेला आहे बघा दोन्हीकडून. रेडी टू सर्व. हे आलू आहेत त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे तिखट मीठ.
गरम आहे, परतवायचं, परत घालायचं. आणि आता हे आपल्याला कशासोबत खायचं आहे, जसं मी ग्रीन चिली सॉस घेतला आहे, आपण याच्यावरती रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस सगळं घालू शकतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. छोट्या छोट्या आपल्या भुकेसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी खूप छान आहे. नक्की ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.